दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, अशी ही दसऱ्याची महती आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. हिंदू धर्मात गुढीपाडवा, चैत्री पाडवा किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, अक्षय तृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया, विजयादशमी म्हणजेच दसरा आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा अर्धा दिवस असे 3.5 मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करताना या 3.5 मुहूर्तांच्या दिवशी चांगली अथवा योग्य वेळ बघण्याची गरज नसते असं आपले जुने जाणते लोक सांगतात. तर दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सणानिमित्त नवीन वस्तूंची खरेदी करतात. घराला आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांच्या माळांनी सुशोभित करतात. तसंच पूजेतसुद्धा झेंडूच्याच फुलांचा खूप वापर करतात. आंब्याची पानं तर सहज उपलब्ध असतातच, पण हा सण शेतकऱ्यांचा उत्सवसुद्धा मानला जातो. सुगीचा हंगाम सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आणि पर्यायानं सर्वत्र उत्साही वातावरण असतं आणि झेंडूची फुलं सहजरित्या उपलब्धसुद्धा असतात. आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगाच्या छटांमुळे ही फुलं खूप छान दिसतात. हा केशरी रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झेंडूच्या फुलांना त्यांच्या गेंदेदार असल्यामुळे संस्कृत भाषेत स्थूल पुष्प असं सुद्धा म्हणतात. या फुलाच्या एकाच रंगातल्या विविध छटा, लहान मोठे टोकदार पसरट पाकळ्यांचे आकार आपलं लक्ष आकर्षित करतात. इतर फुलांच्या तुलनेत ही फुलं 2-3 दिवस अधिक टिकतात. मला तर वाटतं झेंडूच्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या आपल्या बागेत किंवा कुंडीत नुसत्या टाकल्या आणि त्यांची किंचितशी जरी काळजी घेतली तरी आपल्याला आपल्या घरातच झेंडूची फुलं मिळू शकतील आणि आपण पर्यावरण स्नेही होऊ शकू. चातुर्मासातल्या आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत म्हणजे 9 दिवस नवरात्र साजरी केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा करतात. म्हणून याला विजयादशमी असं सुद्धा नाव आहे. शाळेत असताना पाटी किंवा वहीवर प्रतिकात्मक आकड्यांची सरस्वती काढून तिचं पूजन आपण करत असू. पण नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या थंडीलावर किंवा परातीवर माती टाकून त्यात 9 प्रकारच्या धान्यांची पेरणी करतात आणि 9 दिवसांनी वाढलेले त्या धान्यांचे अंकुर उपटून दसऱ्याच्या दिवशी देवीला वाहतात. काही ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या कापून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या लावतात. या चालीरीती आपलं मातीबरोबर असलेलं नातं आणि शेतकऱ्याबरोबरचे ऋणानुबंध यांची जाणीव आपल्याला करून देतात. बीज अंकुरण्याची प्रक्रियाही आपल्याला समजते. धनसंपदा म्हणजे देवी महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली आणि ज्ञानसंपदा म्हणजे देवी सरस्वती, या 3 देवतांचं स्मरण दसऱ्याच्या दिवशी केलं जातं. आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी 10 दिशांवर विजय मिळवला. या सणाला दसरा किंवा विजयादशमी असं म्हटलं जातं. या दिवसाचं आणखी महत्त्व म्हणजे याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. पांडवांनी अज्ञातवासाला जाताना शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली आपली शस्त्र 1 वर्षानंतर याच दिवशी परत घेऊन कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्य किंवा विधी करायचे असतात असं पुराणात सांगितलंय. इतिहासात अनेक शूर राजे, पराक्रमी राजे याच दिवशी पुढच्या स्वारीचे मनसुबे रचून याच मुहूर्तावर दुसऱ्या राज्यांवर स्वारी करायला वेस ओलांडत किंवा सीमा ओलांडत असत आणि म्हणूनच या कृत्याला सीमोल्लंघन असंही म्हणतात. युद्ध नसतील तरीही गावाच्या बाहेर अथवा वेशीच्या बाहेर जाऊन शमीवृक्षाची आणि आपट्याच्या झाडाची पूजा करत असत. नंतर जमिनीवर अष्टदलाच्या फुलांची आकृती काढून त्यावर अपराजितेची म्हणजे कधीही पराजित होत नाही अशा देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा करत आणि याच दिवशी आपल्या शस्त्रांची म्हणजे विद्यार्थ्यांनी पाटी लेखणी, राजे महाराजांनी शस्त्रास्त्रे, तसंच प्रत्येकाने आपल्या व्यवसायात आपण वापरत असलेल्या आयुधांची पूजा करणं ह्यालाच शस्त्रपूजा विधी असं म्हणतात. यामुळे आपल्या यशात इतरांचाही काही प्रमाणात वाटा आहे याची जाणीव आपल्याला होते.
या सणाच्या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे. सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करून एकमेकांना शुभेच्छा किंवा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. यामागे एक आख्यायिका आहे. ती अशी: प्राचीन काळी वरतंतू नावाच्या एका ऋषींकडे त्यांच्या अनेक शिष्यांबरोबर कौत्स नावाचा एक शिष्य होता. गुरुकुल पद्धतीमुळं विद्यार्जनासाठी गुरुला मानधन अथवा फी देण्याची रीत त्या काळी नव्हती. सर्व शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या घरी जाताना त्याने आपले गुरु वरतंतू यांच्याकडे गुरुदक्षिणा घेण्यासाठी हट्टच केला. त्यावर ऋषींनी प्रत्येक विद्येचे 1 कोटी ह्या हिशेबाने 14 विद्यांच्या 14 कोटी सुवर्णमुद्रा घेऊन येण्यास सांगितलं. गुरूंच्या या अवास्तव मागणीमुळे गांगरून गेलेला कौत्स रघुराजाकडे गेला. त्यानंतर रघुराजाने इंद्राला आणि इंद्राने कुबेराला सांगून असंख्य सुवर्णमुद्रांचा पाऊस रघुराजाच्या राजवाड्यातल्या आपट्याच्या झाडावर पाडला. कौत्स त्या घेऊन आपल्या गुरूंकडे गेला, परंतु ऋषी वरतंतू यांनी त्या सुवर्णमुद्रा घेण्यास नकार दिला. त्या सुवर्णमुद्रा म्हणजे एकदा दिलेलं दान परत घेण्यास रघुराजानं देखील नकार दिला. तेव्हा कौत्सानं त्या मुद्रा पुन्हा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या आपट्याच्या वृक्षाची पूजा केली आणि पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटून घेऊन गेले. म्हणून ही आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली. खरं म्हणजे या प्रथेतला अभिप्रेत अर्थ मला वाटतो की आपल्या आवश्यकतेपेक्षा आपल्याकडे असलेली अधिकची संपत्ती किंवा धन गरजूंना दान द्यावे असा आहे. तसंच आपल्या या काही धार्मिक कथा प्रथा यांच्यामुळे अनेक वृक्षांचं संवर्धन होतं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपट्याची पानं जुळी, काळसर हिरवी आणि हृदयाच्या आकाराप्रमाणे 2 भागात विभागलेली असतात. हिंदू धर्मात आपट्याचं जसं धार्मिक महत्त्व आहे तेवढंच महत्त्व निरोगी आरोग्यासाठी सुद्धा आहे. आपट्याच्या पानांचा काढा आपले साथीचे रोग, मूत्रपिंडाचे रोग, मुतखडा, श्वसनाचे आजार, कफ, पित्त या आजारांपासून रक्षण करतो. आपट्याच्या झाडाची साल जखमा लवकर भरून येण्यास मदत करते. तर आपट्याच्या पानांचा उपयोग विड्या करण्यासाठी होत असल्यामुळे वनखात्याकडून त्या पानांचा लिलावसुद्धा केला जातो, अशी बातमी अलीकडेच वाचनात आली. आपल्या भारत देशात हा सण निरनिराळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोल्हापुरात देवी अंबाबाईबरोबर सर्व विधिवत पूजा करून राजर्षी शाहू महाराजांचे वारस सर्व नागरिकांसह शाहू महाराजांच्या पुतळ्याची देखील पूजा करतात. आंध्र प्रदेशात विजयवाडा इथल्या इंद्रकलादी पर्वतावरील कनकदुर्गेच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीतून कृष्णा नदीतून फिरवून आणलं जातं. याला थेपोत्सवम असं सुद्धा म्हणतात. दक्षिण भारतात नवरात्रात पहिले 3 दिवस लक्ष्मी, नंतरचे 3 दिवस सरस्वती आणि शेवटचे 3 दिवस दुर्गेची पूजा केली जाते. म्हैसूरमधला दसरा आणि मिरवणूक तर जगप्रसिद्धच आहे. एक गोष्ट नक्की की हा सण संपूर्ण भारतभर तसंच नेपाळमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात सर्व जातीच्या वर्णाच्या लोकांकडून साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी या नावाशीच 10 या संख्येचा संबंध आहे. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, स्वार्थ, अन्याय, क्रौर्य आणि अहंकार हे 10 रिपू. या 10 रिपूंवर विजय मिळवणारा श्रीराम असं मानलं जातं. म्हणूनही त्याला दाशरथी असं संबोधलं जातं. याच दिवशी दाशरथी रामानं अहंकारी दशानन रावणाचा वध केला. हा रावणवध म्हणजे चांगल्याची वाईटावर मात. 9 दिवस वेगवेगळ्या राक्षसांबरोबर युद्ध करून त्यांचा आणि 10व्या दिवशी महिषासूर या भयंकर राक्षसाचा वध करून दुर्गादेवीनं 10 दिशांवर विजय प्राप्त केला. तोच हा दिवस. हा दसरा सण दुर्गा किंवा सरस्वतीसारख्या देवीच्या प्रती म्हणजेच पर्यायाने स्त्रीच्या विविध पैलूंप्रती आदर दर्शवण्याचा दिवस. दसऱ्याला ज्या वृक्षाची म्हणजे आपट्याची पानं सोनं या भावनेने लुटली जातात त्याला अश्मंतक असंही नाव आहे आणि त्याचं शास्त्रीय नाव आहे बौहिनिया रेझिमोसा. त्याचे विविध औषधी गुणधर्म लक्षात घेतले तर या पानांचा आदानप्रदान आणि वापर आपल्या दैनंदिन वापरात
करण्यासही हरकत नसावी. ज्ञानी किंवा धनिकांनी आपल्या ज्ञानाचा किंवा संपत्तीचा अहंकार न बाळगता विनम्र आणि लीन असावं, हाच संदेश रावणवध आणि असुर दमनातून मिळतो. सच्च्या असाधारण माणसानं मानवाच्या सामान्य मर्यादा किंवा सीमांचं उल्लंघन करून आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञानाचं सोनं इतरांना वाटावं, हाच सोनं लुटण्याचा अर्थ असेल का? आज समाजातल्या अनेक समस्यांचं मूळ कारण लोभी आणि संग्रही वृत्तीतच दडलेलं आहे. दान हा त्यावरचा उत्तम उपाय आहे असं आपलं माझं मत. गरीब असूनही कंसानं आणि शिक्षक असूनही ऋषी वरतंतूंनी एकाही सुवर्णमुद्रिकेचा स्वीकार न करता त्या इतरांना म्हणजेच गरजूंना लुटू दिल्या. ह्याच निस्पृह दानाची शिकवण देणारा सण म्हणजे दसरा. अलीकडं सोशल मीडियामुळं सर्वच उत्सवांचं रूपांतर इव्हेंटमध्ये होताना दिसतं. सोशल मीडियाचा अवास्तव वापर हेच यामागचं मुख्य कारण आहे. नवरात्रीचे 9 रंग कोणते याविषयी चर्चा दसऱ्यापूर्वी महिनाभर सुरू होते आणि त्या रंगांमागचा देवीचा स्वभाव, चेहरा, हेतू लक्षात न घेता फक्त सगळ्यांनी 9 दिवस त्या रंगांचे कपडे घालून मीडियावर फोटो टाकण्याची चढाओढ बघितली की मन विषण्ण होतं. सगळ्याच गोष्टींची मजा लुटावी, पण त्यामागचा मतितार्थ जाणून घ्यावा असंही मला वाटतं. नवरात्रात प्रसिद्ध असणारं गरबा नृत्यसुद्धा अलीकडे खूप भडक रीतीनं आणि खर्चिक पद्धतीनं साजरं केलं जात आहे. या सर्वांची खरंच गरज आहे का? त्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषण, आवाज प्रदूषणाचा विचार करण्याची कुवत आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये निर्माण करू शकलो तरच आपले हे सण, उत्सव यापुढेही लोकप्रियता टिकवून ठेवतील आणि आपण सगळेच जण सर्वच सण उत्सवांचा निख्खळ आनंद निख्खळ सोन्याप्रमाणे लुटू शकू. मग या दसऱ्यापासूनच करूया का सुरुवात सहकुटुंब आणि योग्य रीतीनं सण साजरा करायला?